नवरा बायकोचं नातं पवित्र मानलं जातं, पण काही वेळा विवाहबाह्य संबंधांमुळे या पवित्र नात्याला कलंक लागतो। पती किंवा पत्नी यापैकी एकाने विश्वासघात केला तर संसाराची वीण उसवायला वेळ लागत नाही, त्यात अख्खं कुटुंब कोलमडून पडतं। अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे। पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समजल्यानंतर मर्यादेबाहेर तडजोड करणं किती महागात पडू शकतं हेच या घटनेतून दिसून आलंय। या सगळ्याचा शेवट खूप दुर्दैवी झालाय। प्रियंकाचं शिवम गुप्ता बरोबर लग्न झालं, त्यानंतर या वर्षी मार्च महिन्यात ती प्रियकर गर्जन यादव यासोबत पळून गेली। उत्तर प्रदेशातील बलियेमध्ये ते प्रियकर गजरन यादव सोबत राहत होती। ती आपल्या 2 वर्षाच्या मुलीला घेऊन गेली होती। गर्जन दैनंदिन मजुरीवर काम करणारा कामगार आहे। तो प्रियंका आणि शिवम सोबत बहारपूर गावामध्ये राहायचा। शिवम शहरात बाईक टॅक्सी चालवण्याचं काम करतो। प्रियंका गजरन सोबत पळून गेल्यानंतर महिन्याभरानं शिवमचा तिच्याशी संपर्क झाला। ती गजरन सोबत बलियेमध्ये राहायची। शिवम तिथं गेला व घरी सोबत येण्यासाठी प्रियंकाला विनवणी करू लागला। यावेळी तिनं एक अट ठेवली, गजरन सोबत राहणार असेल तरच घरी परत येईल असं तिनं सांगितलं। बायको आणि मुलीवरच्या प्रेमासाठी शिवम तयार झाला। शिवम, प्रियंका आणि गर्जन तिघं एका भाड्याच्या घरात राहू लागले, पण लवकरच अशा प्रकारच्या तडजोडीमधून काय होऊ शकतं हे दिसू लागलं। शिवम आणि प्रियंकामध्ये तिच्या विवाहबाह्य संबंधांवरून भांडणं होऊ लागली। 21 डिसेंबरला शिवम झोपलेला असताना प्रियंकानं आपल्या हातानं त्याचा गळा आवळला। गर्जनने चाकूनं त्याच्यावर अनेक वेळा वार केले असं पोलिसांना सांगितलं। हत्या केल्यानंतर प्रियंका आणि गजरनने शिवमचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळा व निर्जन्य स्थळी नेऊन फेकून दिला। घरातील रक्ताचे डाग त्यांनी धुवून साफ केले। 22 डिसेंबरला एका वाटसरूला शिवमचा मृतदेह दिसला। पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा प्रियंकानं शिवम नाईट शिफ्टसाठी गेला होता असं सांगितलं। गर्जन नातेवाईक असून सोबत राहतो असं देखील तिनं सांगितलं। पोलीस तपासात नंतर या सगळ्या गुन्ह्याचा उलगडा झाला। पोलिसांना संशय आला, त्यांनी आपल्या खाक्यात दाखवताच प्रियंकानं सत्य काय ते सांगून टाकलं। मात्र या घटनेनं परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाते।